आज आपण बनवणार आहोत हलवा फ्राय. तर हलवा फ्राय कसा करायचा साध्या आणि सोप्या पद्धतीने ते आपण आज बघूया. नमस्कार, मी ज्योती सूर्यवंशी. माझ्या लाईफ स्किल या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मी स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत हलवा फ्राय. हलवा फ्राय बनवण्यासाठी मी हा हलवा घेतलेला आहे. हा जवळजवळ 1.25 किलोचा आहे आणि याला हळद आणि मीठ मी लावून ठेवलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण हिरवा मसाला, लाल तिखट आणि गरम मसाला घालून याला मिक्स करून लावून चांगलं कोटिंग करून ठेवून द्यायचं आहे 15 ते 20 मिनटं. हिरवा वाटण्यासाठी आपण इथे लसूण घेतलं आहे 5-6 पाकळ्या, 1 इंच आलं घेतलेलं आहे, हे 4-5 हिरव्या मिरच्या आहेत, कोथिंबीर आहे आणि अर्धा लिंबू पिळायचं आहे. असं हे आपण वाटून घ्यायचं आहे. चटणी बनवायची याची आणि ती आपण मच्छीला जोडायची. अशा प्रकारे आपलं हे हिरवं वाटण तयार झालं आहे. या हिरव्या वाटणामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर थोडं चिमूटभर जिरे आणि अर्धा चमचा धने घालून वाटलं तरी चालेल, त्याने अजून चव वाढेल. मच्छीला लावण्यासाठी हे हिरवं वाटण घेतलेलं आहे आपण, जे वाटून घेतले ते. 2 चमचे लाल तिखट आहे, 1 चमचा गरम मसाला आहे आणि आपण यामध्येच 2 चमचे तेल घालून घेऊया. अंदाजे 2 चमचे यात तेल घालायचं आणि हे सर्व वाटण हे आपण असं छानपैकी मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपली मच्छी छानपैकी आपण कोट करून घेतलेली आहे सगळं लावून. आता याला 20-1 मिनटं आपण असंच ठेवायचं आहे आणि नंतर बारीक रवा लावून याला फ्राय करायचं आहे. याला आपण 20 मिनटं असंच ठेवून देऊया. आता मच्छी फ्राय करण्यासाठी आपण इथे पॅन ठेवलं आहे. पॅनमध्ये 3-1 चमचे तेल घातलेले, जास्त नाही घातलेले, 3-1 चमचे घातलेले. काही नॉनस्टिकचा तवा आहे त्यामुळे जास्त तेलाची गरज लागणार नाही आपल्याला. आता आपण इथली मच्छी जी आहे आपली ही आपण कोट करून ठेवलेली आहे ती आपण इथे रव्यामध्ये, हा बारीक रवा घेतलेला आहे. मच्छी फ्राय करण्यासाठी बारीक रवाच वापरायचा आणि जर तो नसेल तर आपण काय करायचं, तांदळाचं पीठ लावायचं आणि तेही नसेल तर तांदूळ आपण थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचे. त्यामुळे असं आपण हा रवा कोट करून घेऊया. आपण असं मच्छीला रवा कोट करून घेतलेला आहे. आता आपण ही तव्यात घालून घेऊया. गॅस फास्ट करा आणि लावून घ्या. छानपैकी अशी लावून घ्या. जेवढे बसतील तेवढे बसवायचा प्रयत्न करा. जेवढे बसतील तेवढा बसवायचा प्रयत्न करा. आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवून याला थोडं मंद आचेवर वाफवून घेऊया. म्हणजे एका बाजूने आपण वाफवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला आपण फ्राय करूया. झाकण घातलं आहे. झाकण घालून 4 ते 5 मिनटं ठेवायचं आहे. 5 मिनटं ठेवा. गॅस मंद करा, म्हणजे स्लो करा. गॅस स्लो करून त्याला थोडं 5 मिनटं वाफू द्या, म्हणजे मच्छी आतपर्यंत शिजेल. आतमध्ये शिजली की नाही हे बघायचं, काळजी राहणार नाही. आता आपल्याला 5 मिनटं झालेली आहे मच्छी ठेवून. झाकण काढून बघूया. आता गॅस फास्ट करा आणि मच्छीला परतून घ्या. एक व्यवस्थित परतून घ्या. तिथल्या तिथे परतू. कमी तेलावर अगदी छान मस्त शेकली जाते. अशी एक आपण अलगद परतून घेऊया.
आता एका बाजूने छान खरपूस शेकलं गेलेलं आहे. आता पॅनमध्ये अजिबात तेल नाही आहे, तर आपण थोडंसं तेल घालून घेऊया याच्यामध्ये. अगदी 2 चमचे घालायचे, मध्ये मध्ये घाला म्हणजे ते सगळ्यांना लागेल. तर तेल घालून घ्या थोडंसं, जास्तीचं घालायचं नाही. मच्छी कधीही कमी तेलावरच फ्राय करायची असते, तर ती आपल्याला जास्त खाता येते. नाही तर तेलकट झाली ना तर खाता येत नाही. कमी तेलावरच मच्छी फ्राय करायची. तसं आपण थोडंसं तेल घातलं आहे तरी दिसते आपल्याला. बस तेवढंच घातलेलं तेवढंसं पुरेसं आहे. त्यामुळे मच्छी कधीही फ्राय करताना कमी तेलावरच फ्राय करायची. आधी 2-3 चमचे आणि नंतर 2 चमचे एवढंच घालायचं, जास्तीचं घालायचं नाही. तर आता आपली ही मच्छी छानपैकी फ्राय झालेली आहे. तिला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपला छानपैकी हलवा फ्राय झालेला आहे. छान त्याला कोटिंग बसलेलं आहे आणि कोटिंग त्याला आपण दिलेलं कोणतंही जळलेलं नाही आहे. छानपैकी आपली मच्छी फ्राय झालेली आहे. तुम्ही पण अशा प्रकारे मच्छी करून बघा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर मला लाईक, सबस्क्राईब आणि माझी रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.